हॅलो आणि गुड मॉर्निंग. मी आहे मयुरी. मी करते 30 डेजचे इंटरमिटंट फास्टिंग. आज आहे दिवस 19वा आणि आजचं माझं वेट आलेलं आहे. आय नो दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कारण पिरियड्स डेज चालू आहेत आणि माझ्या बॉडीला तशी सवय आहे की या दिवसांमध्ये कितीही डाएट केलं तरी वजन हे वाढतंच. त्यामुळे मी नॉर्मली जे रुटीन आहे ते करते कारण या दिवसामध्ये आपल्या बॉडीला तेवढी ताकद नसते, एनर्जी नसते. त्यामुळे जसं नॉर्मली चालतं आहे तसंच चालू ठेवते. काही जास्त स्ट्रिक्टली डाएट करत नाही. तर आजच्याही दिवसाची सुरुवात मी नॉर्मली गरम पाणी सकाळी आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून ब्लॅक कॉफी घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्सरसाइज नाही करत मी आता हे 3-4 दिवस कारण मी कम्फर्टेबल नसते यावेळेला. तर डायरेक्ट आता मी किचनमध्ये जाते सगळं काही जेवण करायला. तर आता बरेच दिवस झालेत म्हणजे भरपूर आय थिंक 1 आठवड्याच्या वरती जास्तच झाले असतील की वजन तिथेच आहे आणि वाढत आहे. या 18 दिवसात माझं साधारण 1.5 ते 2 किलोपर्यंतच वजन मी कमी केलं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युली जे दिवस राहिले आहेत त्या दिवसांमध्ये जे काही दिवस राहिले आहेत त्यात एकदम स्ट्रिक्टली आणि एकदम परफेक्टली फॉलो करणार आहे कारण मला हे चॅलेंज कंप्लीट करायचंच आहे. बघूया कसं होतं आणि काय होतं आहे ते. यासाठी सगळं जेवण झाल्यावर मी आज ब्रेकफास्ट नाही केलेला आहे. डायरेक्ट लंच करणार आहे 1:30 वाजता 2 वाजता. तर त्यासाठी मी आज घेतलेला आहे भाजी होती पाल्याची ती घेतलेली आहे. त्यानंतर 2 उकडलेली अंडी, 2 अंड्यांचं ऑमलेट घेतलं आहे, भाकरी घेतली आहे ज्वारीची आणि काकडी घेतलेली आहे. असं प्रोटीन भरपूर आहे आजच्या मीलमध्ये. फायबरसुद्धा चांगल्याच प्रकारे आहे आणि असा मील मी आता घेऊन जाते ऑफिसला. 2 वाजता मी लंच केलं आहे 1:45ला आणि 1च्या दरम्यान मी माझा फास्ट ब्रेक केला होता चणे आणि थोडेसे सीड्स खाऊन आणि त्यानंतर मी लंच केला आणि त्यानंतर मी काही खाल्लंच नव्हतं. म्हणजे 3 वाजल्यापासून मी फास्टिंग चालू करणार होती आजसुद्धा. पण आजसुद्धा मी रात्री घरी आल्यानंतर मला जेवावंसं वाटलं होतं त्यामुळे आजही मी जेवलेली आहे. आता मी संडेपासूनच मी आता ओमॅड स्टार्ट करणार आहे. तर बघूया आता संडेपासून जे काही दिवस राहिलेत ते कसे पुढचे जात आहेत ते भेटूया उद्या. बाय.